गुडघेदुखी कंबरदुखी ही झाली लक्षणं. मग बॉडी पेन का होतो? मग मानवानं केलेल्या चुका जर बघितल्या तर त्याच्यामध्ये येतो की बाबा एकाच जागेवर जास्त वेळ बसून काम करणं. त्याच्यामध्ये काय तर आय टी क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारी लोक 8-8 तास एकाच जागेवर असतात, त्यामुळे त्यांच्या बॉडीवर आलेला ताण. सेकंड पार्ट काय येतो की इंडस्ट्रियल एरियामध्ये उभं राहून काम असते 8-8 तास. टाटा मोटर्स बघा, महिंद्रा कंपन्या बघा, 8 तास उभं राहून काम आहे तिथं लाईनवर जर बघितलं तर. मग त्यामुळे येणारा ताण बॉडीवर. त्यानंतर काय की गावाकडे खेडेगावामध्ये जर बघितलं तर ओझी वाहणारी लोक जास्त आहेत. मग काय होतं मणक्यावर त्यांना ताण पडत असतो. आणि सिटीमध्ये बघा किंवा गावाकडे बघा तर यंग जनरेशन जे आहे ते यंग जनरेशन बुलेट चालवणे, स्पोर्ट्स बाईक चालवणे, त्याच्यामुळे पण पुन्हा खांदेदुखीचा त्रास चालू होतो. मग ह्या झाल्या मानवानं केलेल्या चुका. बॉडी पेनचं सायन्सनुसार बॉडी पेन का होतो? सायन्सनुसार बॉडी पेन व्हायचं पहिलं रिझन म्हणजे कॅल्शियमची कमतरता. कॅल्शियम सर्वात जास्त तुम्हाला आहारामधनं मिळतं. बऱ्यापैकी वेळा काय होतं तुम्हाला आहार घ्यायला पण वेळ नसतो. दुपारची वेळ असते, तुम्ही कुठेतरी बाहेर असतात, मग त्यावेळी तुम्ही आहार स्किप करताना काय करता बर्गर खाणं, वडापाव खाणं, त्यातनं त्या लेवलचं कॅल्शियम तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे काय होतं लेडीजला हे आजार वयाच्या 40 नंतर आणि पुरुषाला वयाच्या 45 एज नंतर हे चालू होतात. त्यानंतर काय होतं की 2012-13 पूर्वीचा जर ऑल ओव्हर इंडियाचा जर सर्व्हे केला तर लेडीज प्रेग्नंट झाल्यानंतर लेडीजला कॅल्शियमची टॅबलेट पूर्वी दिली जात नव्हती. पण आता सर्रास लेडीजला खेडेगावामध्ये सुद्धा किंवा सिटीमध्ये डॉक्टर टॅबलेट 9 मंथ तिला खायला सांगतो. का तर पूर्वीसारखा लेडीजचा आता आहार राहिलेला नाही. कारण आता रासायनिक शेती वाढलेली आहे. गावाकडे जरी बघितलं किंवा कोणत्याही एरियामध्ये, कारण शेतकऱ्याला सुद्धा पीक जास्त घ्यायचं आहे तर तो रासायनिक शेतीचा यूज करतो जास्त. मग त्यानंतर काय झालं, त्यामुळे काय झालं 2012-13 पूर्वीचा जो ज्या लेडीज आहेत त्यांच्या पण आहारामध्ये जर कमी जास्त प्रमाण झालं तर पोटातल्या बाळाला कॅल्शियम कमी पडतं. मग पोटातलं बाळ काय करतं आईच्या हाडामधलं कॅल्शियम खेचून घेऊन त्याची पूर्तता करत असतं. मग आफ्टर डिलिव्हरीनंतर ती लेडीज बोलते की काय मला गुडघे दुखतायत, कंबर दुखताय, का तर तिथलं कॅल्शियम कुणी खाल्लं होतं? बाळानं खाल्लं होतं. हे झाले 2. थर्ड आहे सायन्सनुसार ज्या लोकांना डायबिटीस आहे अशा 100पैकी 80% लोकांना बॉडी पेनचा त्रास आहे. का? मानवी शरीरामध्ये 6 ते 7 लिटर ब्लड आहे. 6 ते 7 लिटर ब्लडनुसार तुम्ही पर डे 5 ग्रॅम शुगर इंटेक केली पाहिजे. पण 1 कप चहा घेतला की 5 ग्रॅम येते. दिवसामध्ये 1 कप होत नाही, कधी कधी 2 कप 3 कप. काही लोकांना चहा न घेता पण शुगर आहे. मग तिथं तुम्हाला राईस खाऊ नका, चपाती वर्ज करायला सांगितलेलं असतं. पण मानवी शरीर 15 ग्रॅम शुगर ॲब्सॉर्ब करण्याची मानवी शरीराची कॅपॅसिटी आहे. 15 ग्रॅमच्या वरती जर शुगर झाली तर शुगरचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं आणि ते तुमच्या हाडामध्ये जाऊन थांबतं. तिथं काय होतं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही, तो पार्ट डॅमेज व्हायला चालू होतो. आणि बऱ्यापैकी बघा शुगरवाल्यांना रक्त पातळ व्हायच्या पण टॅबलेट दिले जातात, का तर तिथं घट्ट झालेलं असतंय. त्यामुळे तो एक तुम्हाला क्राऊड मिळेल की 100पैकी 80% डायबिटीसवाल्यांना बॉडी पेन आहे. आणि शेवटचं रिझन म्हणजे आपण त्याला वात म्हणतो किंवा संधिवात म्हणतो. वात ज्यावेळी वाढतो त्यावेळी बऱ्यापैकी ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही. आणि प्लस काय होतं तुम्हाला दही, लोणचं असे जे पदार्थ आहेत आंबट, ते पदार्थ वर्ज करायला सांगितलेले जातात. मग माझ्याच कंपनीचं प्रोडक्ट तुम्ही का घेतलं पाहिजे? ही बॉडी पेनची सायन्सनुसार मी 4 लक्षणं सांगितली तुम्हाला. मग माझंच प्रोडक्ट का घेतलं पाहिजे? मार्केटमध्ये जाताय तर तुम्हाला कॅप्सूल, टॅबलेट, मलम किंवा ऑइल मिळेल. पण आम्ही काय केलेलं आहे, आम्ही याच्यामध्ये दोन्हीचं मध्ये आपण मेथी आणि बेल टाकलाय. मेथी आणि बेल सर्वात जास्त कॅल्शियम प्रोव्हाइड करणारे घटक आहेत. खेडेगावामध्ये जरी बघितलं तर मेथीचे लाडू हिवाळ्यामध्ये बनवले जातात. त्यानंतर याच्यामध्ये आपण काय टाकलंय, जायफळ टाकलंय. जायफळ काय करतं पोट साफ करायचं काम करतं, प्लस झोप छान लागते जायफळामुळे. कारण बॉडी पेन ज्याला आहे ना त्याची झोप लागत नाही. ह्याच्यानंतर आवळा, हिरडा, बेरडा आणि कुटकी ह्या 4 वनस्पती ज्या काय करतात वात कमी करतात आणि नवीन वात वाढून देत नाहीत. त्यामुळे माझ्या प्रोडक्टचा 100% रिझल्ट आहे. कधी कधी 100% येतो, कधी कधी 1-2% कमी जास्त प्रमाणात पण होतो. मग डिपेंड अपॉन त्या बॉडीवर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी. काही लोकांना जर ऑलरेडी 5 ते 6 आजार असले तर त्याची इम्युनिटी पॉवर कमी झालेली असते. तिथं कुठंतरी मला असं वाटतं की माझ्या प्रोडक्टचा त्याला तेवढा इफेक्ट नाही पडला. पण असा कस्टमर 100मध्ये एक नसतो, 5 ते 6 हजार 500मध्ये एक कस्टमर असतो. आणि त्याच्याबरोबर आम्ही काय केलं, याच्याबरोबर आम्ही विटामॅक्स नावाची एक टॅबलेट दिलेली आहे. ती सकाळी ब्रेकफास्ट नंतर घ्यायची आहे आणि ही जे ऑर्थो आहे ते संध्याकाळी तुम्ही डिनर नंतर घ्यायचं आहे. तर विटामॅक्स कॅप्सूल काम इम्युनिटी बूस्टर आहे थोडक्यात. ते पित्त कमी करणं, स्ट्रेस कमी करण्याचं काम ते करत असतं. त्यानंतर
बऱ्यापैकी काय होतं, ज्याला 10 वर्षापासून आजार आहे, कुणाला 5 वर्षापासून आजार आहे आणि कुणाला 2 वर्षापासून आहे. तिन्ही कॅटेगरीची जर लोक आहेत, एखाद्याला 10 वर्षापासून कंबरदुखी आहे, 5 वर्षापासून गुडघेदुखी आणि दुसऱ्याला जर खांद्याचा 2 वर्षापासून त्रास आहे, तर या तिन्ही कॅटेगरीच्या लोकांना जर माझं प्रोडक्ट दिलं तर 4 ते 5 दिवसामध्ये या तिन्ही कॅटेगरीवाल्यांना फरक पडतो. 4 ते 5 दिवसामध्ये फरक पडल्यानंतर काय होतं, 10 वर्षापासून ज्याला त्रास आहे त्याच्या मनामध्ये कुठंतरी शंका येते की मी एवढ्या टॅबलेट एवढे डॉक्टरकडे गेलो पण मला रिझल्ट नाही आला, आणि 4 ते 5 दिवसामध्ये या प्रोडक्टचा रिझल्ट आला, मग याच्यामध्ये काय स्टिरॉइड वगैरे आहे का? तर पहिली गोष्ट, स्टिरॉइड हा शब्द लोकांनी ऐकला कधी, तर तो 1980च्या ऑलिम्पिकमध्ये. 1980च्या ऑलिम्पिकमध्ये ज्यावेळी धावपटू स्पीडमध्ये पळाला त्यावेळी कळालं की बाबा हा इंजेक्शन घेऊन पळाला होता. मग आपल्या प्रोडक्टमध्ये स्टिरॉइड आहे का नाही हे ओळखायचं कसं? तर त्याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला, की फॉर एक्झाम्पल तुमचं डोकं दुखतंय, तुम्ही क्रोसिन घेतली, 10 ते 15 मिनिटात थांबतं, स्टिरॉइड आहे. त्यानंतर डॉक्टरकडे गेला, थंडी ताप आहे, डॉक्टरनं जर तुम्हाला इंजेक्शन दिलं तर घरी येईपर्यंत जरा तुम्हाला थोडंसं फ्रेश वाटतं, का तर त्याच्यामध्ये स्टिरॉइड आहे. तर आपलं प्रोडक्ट म्हणजे कोणताही घटक तुम्ही इनटेक केल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये विदिन 10 सेकंद ते पुढच्या 2 तासामध्ये जर बॉडीवर इफेक्ट करतोय तर त्याच्यामध्ये स्टिरॉइड आहे. माझं प्रोडक्ट खाल्ल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला 2 तासात 4 तासात फरक वाटत नाही, कुणाला 4 दिवसानं, कुणाला 6 दिवसानं, कुणाला 8 दिवसानं. त्यामुळे याच्यामध्ये असा कोणताही घटक नाही. काही वनस्पतीमध्ये इनबिल्ट स्टिरॉइड आहे. फॉर एक्झाम्पल चहा ही वनस्पती आहे, चहामध्ये स्टिरॉइड आहे, पण तुम्हाला जेवढं बॉडीला पाहिजे तेवढंच आहे. चहाचा कप खाली ठेवल्या ठेवल्या तुम्हाला एनर्जी येते, पण एखाद्याला जर मी 1 लिटर चहा एकाच जागेवर प्यायला लावला तर काय होईल, तो आडवा झोपून जाईल. याचा अर्थ माझ्या शरीरामध्ये, म्हणजे तुम्हाला का हे सांगतोय मी, कारण माझ्या प्रोडक्टचा 100% रिझल्ट आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या शंका लोक विचारतील मार्केटमधनं. त्यामुळे 4 ते 5 दिवसामध्ये फरक येतो. म्हणून मी तुम्हाला स्टिरॉइडबद्दल पण माहिती दिली, की पुन्हा तुम्ही तिथून सिनियरला विचारता की सर याच्यामध्ये हा असं आहे का तसं आहे का, म्हणून मी हे पण क्लिअर केलं. ज्याला 10 वर्षापासून आजार आहे त्याला सरळ सांगायचं की तुझा आजार जुना आहे,